ध्यान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र आधारावर। सत साहिब सतगुरुदेव की जय। बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय। बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय। स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो। गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार, गुरु की नहीं। सुर नर मुनि जन साधु संतों सर्वस दी नहीं। सतगुरु साहेब संत सब दंडोतम प्रणाम। आगे पीछे मध्य हुए तिनको जहाँ कुर्बान। नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुवेशम दुनम। सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तल। उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पारनी मज्जतम। ग्रीव जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना। करो अनुग्रह सोई पारस पद परवाना। आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा। चरण कमल लो लाऊं आद्यंत करूं सेवा। परम शक्ति संगीतम हृदय सिद्धिदाता सोई। अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही। जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी। तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी। सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा। शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा। इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे। समरथ जीवन जी का मन इच्छा फल पाऊं। 33 कोटि अधारा ध्यावे से 88। उतरे बहुत जल पारा कट है यम की फांसी। 33 कोटि अधारा ध्यावे से 88। उतरे बहुत जल पारा कट है यम की फांसी। कर जोरूं विनती करूं डरूं चरण पर शीसे। गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीस। कोटि कोटि सिजदा करूं हो कोटि कोटि प्रणाम। चरण कमल में राखियो मैं बांधी जाम गुलाम। कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम। गले प्रेम की जेवड़ी कैचो वहां जाऊं। तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं। ज्यों राखो त्यों ही रहूं। जो देवो सो खाऊं। परम पिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टीचे रचनाकार कबीर परमेश्वर कबीर देवजींच्या असीम कृपेने तुम्ही सर्व पुण्यात्मे परमात्म्याचा महिमा ऐकण्यासाठी उपस्थित झाला आहात। ज्या प्राण्यांचे ज्या जीवाचे पूर्वजन्माचे शुभ संस्कार उदय होतात त्यांना मानव शरीर प्राप्त होते आणि मानव शरीर प्राप्त करून ज्या प्राण्यांना सत्संग उपलब्ध होतो, ज्यांना सत्संग प्राप्त होतो ते अजूनही जास्त शुभ संस्कारी हंस असतात। परमात्मा कबीर परमेश्वरजी आपल्याला आठवण करून देतात
मानुष जन्म पाय कर जो नहीं रटे हरि नामे, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम। परमेश्वर जे आपले जनक आहेत, जे आपले हितैषी आहेत आणि जे आपल्याला यथार्थ तत्वज्ञान आणि यथार्थ भक्तिविधी सांगण्यासाठी स्वतःही या काळाच्या लोकात प्रवेश करतात, सतलोकातून आपल्या निज सुखमय स्थानाहून चालत ते भगवान येतात, तेच येऊन आपल्याला ज्ञान देतात की तुम्ही ज्या लोकात राहत आहात हा लोक काळाचा आहे आणि काळाच्या अर्थाने तुम्ही परिचित आहात. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 11 श्लोक नंबर 32 मध्ये गीता ज्ञानदाता श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून हा काळ बोलत आहे. हा सांगत आहे की अर्जुन, मी काळ आहे आणि सर्व लोकांचा नाश करण्यासाठी आता प्रवृत्त झालो आहे. आता श्रीकृष्णजी तर पहिलेच अर्जुनाबरोबर होते, तर श्रीकृष्ण हे नाही म्हणू शकत की मी काळ आहे आणि आता सगळ्यांना खाण्यासाठी आता प्रवृत्त झालो आहे, आता मी प्रकट झालो आहे. हा काळ कोण आहे याविषयी राहून राहून सत्संगाच्या माध्यमातून सांगितले गेले आहे आणि सांगत राहू. आज थोडासा विषय दुसरा राहील. तर श्रीकृष्णजी यांच्या आत प्रवेश करून हा काळ बोलत आहे. हा स्वतः सांगत आहे की मी काळ आहे आणि सगळ्यांचा नाश करण्यासाठी प्रकट झालो आहे. तर यातून सहज समजलं जाऊ शकतं, विचार केला जाऊ शकतो की ज्याला आपण भगवान मानत होतो तो तर काळ आहे. ज्याच्याकडून आपण सुखाची आशा करत होतो त्याच्याकडे सुख नावाची वस्तू नाहीये. जसे कोणी अंगाऱ्यांपासून, अग्नीपासून आणि शीतलता शोधायचा प्रयत्न करतो तर त्याला ज्ञान नाहीये. कोणी भ्रमित करून ठेवलंय त्याला, हात पोळून घेत आहे राहून राहून. ठीक अशाच प्रकारे आत्तापर्यंत जितके ऋषी, महर्षी, साधू, संत झाले आहेत, जे परमात्म्याशी परिचित नाही होऊ शकले, ज्यांना भगवान भेटले नाहीत, त्यांनी याच काळाला परमात्मा जाणून याच्याकडून सुखप्राप्तीसाठी हजारो वर्षांपर्यंत आपल्या शरीराला झिजवले, सुखाच्या प्राप्तीसाठी. आता प्रसंग हा उठतो की जिथे अंगारे पडत आहेत आणि तिथे शीतलतेची आशा जो करतो तर तो अज्ञानी व्यक्ती असतो. तर आत्तापर्यंत आपण अज्ञानी होतो या काळाच्या लोकात आणि आपण सुख शोधत होतो. तर परमेश्वराने येऊन सांगितले की ज्याला तुम्ही सुख मानत आहात, कशाला सुख मानता? जो निर्धन आहे तो विचार करतो की धनवान सुखी. धनवान हा विचार करतो की राजा सुखी. धनी विचार करतो की माझ्यासमोर पण खूपसे प्रॉब्लेम येतात, समस्या येत राहतात. कुठे चोरीची भीती आहे, कुठे कोणता टॅक्स द्यायला लागतो, कधी काही करावे लागते. तर तो विचार करतो की राजा सुखी. परमात्मा सांगतात की राजाला स्वप्नात पण सुख नाही मिळत. राजा लोक शेवटी हा विचार करतात की स्वर्गातले देवता सुखी असतील. स्वर्गातले देवता विचार करतात की या इंद्राला सुख खूप आहे, कारण की तो देवतांचा राजा आहे. आता इंद्राची हिस्ट्री गोष्ट तुम्हाला वाचाल पुराणांमध्ये. इंद्रासारखा दुःखी प्राणी नाहीये. इंद्र विचार करतो की ब्रह्मा, विष्णू, महेश सुखी असतील,
मला सुख नाही, कारण की त्याला माहीत असतं जितकी निर्धारित वेळ त्याची असते त्याला पूर्ण केल्यानंतर तो परत 84 लाख योनींमध्ये सगळ्यात पहिल्यांदा गाढवाच्या योनीने प्रारंभ करतो. आपल्या 84 लाख प्रकारच्या कष्टात, जे प्राण्यांच्या शरीरात कष्ट घ्यायचे असतात, तर त्याला राहून राहून ती गोष्ट लक्षात राहते की यानंतर माझे हे हाल होतील, परंतु त्या खोट्या सुखाला तो सोडू नाही शकत. आणि सोडूनही दिले तरी त्यांच्याकडे पर्याय नाही की करू काय. ब्रह्मा विष्णू महेश विचार करतात की आम्ही सुखी नाही, कारण की त्यांचा इतिहास बघा. तुम्ही पुराण कधी वाचले असतील, नाहीतर रिमाइंड करा कधी कधी. आता थोडंसं उदाहरण देतो तुम्हाला. जसं भगवान शंकरजी यांना आपण भगवान मानत होतो, कंप्लीट गॉड मानत होतो, मृत्युंजय, कालंजय, सर्वेश्वर, महेश्वर म्हणत होतो. त्यांना आपण म्हणू काहीही, परंतु हे परमात्मा नाहीयेत, कंप्लीट गॉड नाहीयेत. उदाहरणासाठी हे सुखी पण नाहीयेत. कसे? एका वेळी विष्णूजी पण सुखी नाहीयेत. विष्णू अवतार श्री रामचंद्र रूपात राजा दशरथाच्या घरी जन्म घेतला. हे सगळे आपले धर्मगुरू पण सांगत आले आहेत आणि त्यांची लीला, यांचे चरित्र पण सांगते. श्री रामचंद्र उर्फ विष्णूजी किती सुखी होते तुम्हाला चांगलं माहिती आहे. लहान वयात विवाह झाला, विवाह होताच वनवास झाला आणि वनवासात त्यांच्या धर्मपत्नीचे अपहरण झाले. रावणाबरोबर युद्ध झाले, करोडो जीवांचा विनाश झाला. त्यानंतर मग परत आले, घेऊन आपल्या धर्मपत्नी सीताजीला घरी घेऊन आले. कोण्या धोब्याच्या म्हणण्याने त्यांना घरातून काढून टाकले. गर्भवतीला पुत्र कुठेतरी, परिवार कुठेतरी आणि श्रीराम कुठेतरी. तो प्राणी स्वप्नात पण सुखी नाही होऊ शकत, ज्याची मुले दुःखी आहेत कुठे जंगलात. ज्यावेळी श्री रामचंद्रजींना वनवास प्राप्त होता, सीतेचे अपहरण झालेले होते, श्री रामचंद्रजी विलाप करत होते, रडत होते सीतेला शोधताना. वरून भगवान शंकर आपल्या द्वीपातून, आपल्या लोकातून श्री रामचंद्रजी अर्थात विष्णूजींना प्रणाम करत होते. वरून पार्वतीने पाहिले की हे कोणाला प्रणाम करत आहेत महेश्वर. विचारल्यावर माहीत पडले की खाली जी व्यक्ती रडत आहे, वृक्षांना कवटाळून कवटाळून रडत आहे, पशूंच्या गळ्यात पडत आहे, त्यांना विचारत आहे माझी सीता कुठे गेली. त्याला हे प्रणाम करत आहेत आणि त्याला विष्णू भगवानांचा अवतार सांगत आहेत की हे भगवान विष्णू आहेत. पार्वतीला ही गोष्ट आवडली नाही. तिला विश्वास नाही वाटला की खरोखर ही व्यक्ती जी समोर रडत आहे आणि ज्याच्या पत्नीचे अपहरण झालेले आहे, ज्या कारणाने रडत आहे, तर तो भगवान नाही होऊ शकत. पार्वतीजींनी म्हटले की जी व्यक्ती रडत आहे तुम्ही त्याला भगवान सांगत आहात. माझा विश्वास नाही. मी तर याची परीक्षा घेईन आणि सीतारूप घेईन याच्या पत्नीचे, आणि जर ते मला ओळखतील तर मी मानेन की हे भगवान आहेत. भगवान शंकराने म्हटले की तू सीतारूप नको घेऊस. जर तू सीताजींचे रूप घेशील तर माझ्या उपयोगाची नाही राहणार, माझ्या आईतुल्य होशील. मी तुला ॲज अ वाईफ स्वीकार नाही करणार. मग त्यावेळी तर पार्वतीने म्हटले की ठीक आहे, मी नाही परीक्षा घेणार. भगवान शंकर निघून गेले इकडे तिकडे सैरसपाटा करायला. मागून पार्वतीने सीतारूप घेतले, श्री रामचंद्रजींसमोर उभी राहिली. त्यावेळी श्री रामचंद्रजींची दिव्य दृष्टी म्हणजे
बुद्धी या काळ भगवानाने उघडली. आपल्या तर पत्नीची माहिती नाही याला की पळवून कुणी नेले, आणि समोर उभ्या पार्वतीला ओळखले, जिने बिलकुल ॲज इट इज सीताजींचे रूप घेतले होते. काय म्हटले की हे दक्षपुत्री माया, तुम्ही भगवान शंकरांना कुठे सोडून आलात? या गोष्टीला ऐकून पार्वतीला लाज वाटली आणि म्हणाली की भगवान शंकर तुम्हाला बरोबरच प्रणाम करत होते. मी तुमच्या परीक्षेसाठी सीतारूप घेऊन आले होते. हे सांगून ती निघून गेली. आता या कथेवरून तुमच्यासमोर खूप सारे परिणाम निघतील, रिझल्ट निघतील, निष्कर्ष निघतील. एक तर कॉन्सेप्ट इथेच क्लिअर करू की तुमच्या मनात ही शंका उत्पन्न होईल की श्री रामचंद्रजींनी पार्वतीला तर ओळखले आणि आपल्या पत्नीविषयी त्यांना ज्ञान नाही. हे कारण काय आहे? ज्यावेळी हे कारण तुम्हाला समजेल तर तुम्ही समजा अध्यात्म मार्गावर चालू लागलात. याचं कारण आहे जसे गीताध्याय नंबर 7 श्लोक नंबर 4, 5 आणि 6 मध्ये हा गीता ज्ञानदाता सांगतो की अर्जुन, इथे जितके पण माझ्या लोकात जितके पण प्राणी आहेत, यात बलवानांचे बल, बुद्धिवानांची बुद्धी मीच आहे, म्हणजे माझ्याच कंट्रोलमध्ये आहे. जेव्हा पाहिजे यांना ओपन करीन, जेव्हा पाहिजे यांना ऑफ करीन, जेव्हा पाहिजे तेव्हा मी यांना ऑन करतो. उदाहरणासाठी एकेवेळी तुम्ही महाभारत खूप ऐकले असेल, महाभारताचे युद्ध पण ऐकले खूप. महाभारताच्या युद्धाच्या दरम्यान अर्जुनाने आपल्या धनुष्याच्या माध्यमातून इतका नरसंहार केला होता आणि शूरवीर मानला गेला होता. एका बाणाने 100 व्यक्तींना मारत होता. तेच गांडीव धनुष्य सुप्रसिद्ध होते त्याचे. ज्यावेळी श्रीकृष्ण अर्थात विष्णूजी श्रीकृष्ण रूपात देवकीच्या गर्भातून जन्मले होते, त्यानंतर त्यांनी श्रीकृष्ण रूपात जी लीला केली होती, जीवन व्यतीत केले होते, अंतसमयी त्यांचा मृत्यू एका शिकाऱ्याच्या विषाक्त बाणाने झाला होता आणि पांडवांना त्याने तिथे बोलावले होते. अंतसमयी पांडवांना श्रीकृष्णजींनी सांगितले होते की तुम्ही या सगळ्या महिलांना जितक्या द्वारकेमध्ये आहेत सगळ्यांना तुमच्या बरोबर घेऊन जा. इथे यादव कोणी वाचलेला नाही, कारण की दुर्वासाजींच्या शापाने इन्क्लुडिंग श्रीकृष्णजी यादव कुळ पूर्ण नाश झाले होते. छोटे बालक पण नव्हते वाचले. नर यादव जे गर्भात होते, ज्या गर्भवती महिला होत्या त्यांच्या गर्भात होते, त्यानंतर हा वंश परत चालू आहे. आणि म्हटले होते की तुम्ही त्यांना तिथे घेऊन जा तुमच्या राज्यात. इथे पुरुष राहिला नाही, इथले इतर लोक यांची बेइज्जती करतील, त्रास देतील, तुम्ही त्यांना घेऊन जा. तर श्रीकृष्णजी यांच्या आदेशानुसार अर्जुन सगळ्या गोपिकांना, द्वारकेच्या स्त्रियांना बरोबर घेऊन येत होता. रस्त्यात भिल्लांनी, जंगली लोकांनी त्यांना घेरले. अर्जुन त्यांच्याशी लढायची तयारी करू लागला. त्याच्या हाताने गांडीव धनुष्य उचलले गेले नाही आणि उभ्या उभ्या बघत आहे, थरथर कापत आहे योद्धा. भिल्लांनी त्याला मारले, महिलांचे दागिने तोडले, काही महिलांना ओढत घेऊन गेले. अर्जुन उभ्या उभ्या कापत राहिला. त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णजींना दूषणे देत होता, 100 शिव्या देत होता की कृष्णा, तू नेहमीच आमच्याबरोबर धोकाच धोका केलायस. जेव्हा माझ्याकडून नरसंहार करायचा होता, युद्ध करवायचे होते महाभारताचे, त्यावेळी माझ्यात शक्ती भरली, एक बाण मारला की 20 मरत होते. आज तोच अर्जुन आणि तेच धनुष्य, आज मी यावर प्रत्यांचा नाही चढवू शकत आहे. तर इथे परमात्मा सांगतात
की जे या रोगाचे मूळ आहे ते तर तुम्हाला माहीतच नाही. तू तर श्रीकृष्णाला दूषण देत आहेस. हा काळ आहे जो 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजींचा पिता आहे. हा आहे इथल्या सगळ्या दुःखांचे मूळ. आणि तो स्वतः सांगतो गीताध्याय नंबर 7 श्लोक 5 पासून 6-7 मध्ये की मी बलवानांचे बल आणि बुद्धिमानांची बुद्धी मीच आहे, म्हणजे माझ्या कंट्रोलमध्ये. आता जेव्हा त्याला नाश करायचा होता महाभारतात तेव्हा त्याला बल दिले, आता स्विच ऑफ केले. अर्जुन उभ्या मार खाते. ठीक याच प्रकारे श्रीरामचंद्रजींना त्यांची तिथे तर बुद्धी उघडली की ही सीता नाहीये, पार्वती आहे. आपल्या पत्नीची माहिती नाहीये, तिला कोणी पळवून नेले. ऑफ केली परत बुद्धी मग याने. तर पुण्यात्म्यांनो, हा काळ एक भयंकर जाळं आहे. जोपर्यंत तुम्ही याला नाही समजणार, ना भक्ती करू शकता, ना इथून निघून जाण्याचा प्रयत्न करू शकता. यासाठी तुम्हाला राहून राहून इथे बोलावले जाते, या काळाच्या जाळ्याला विस्ताराने समजावले जाते. कारण की तुम्हाला भीती वाटेल की तुम्ही कुठे राहतात, इथे कोणती आशा लावून बसला, कोणासाठी पूर्ण दिवस भटकत आहात. एक घर बनवीन, एक बंगला बनवीन, गाडी घेईन, मुलगा मोठा ऑफिसर बनेन, उद्या मृत्यू होतो मुलाचा किंवा वडिलांचा. तुम्ही बघता किती दुर्घटना होतात. मागे केदारनाथमध्ये हजारोंच्या संख्येने सपरिवार मारले गेले. अशा लोकात आणि तुम्ही सुख शोधत आहात. परमात्मा येऊन आपल्याला सांगत असत तर भगवान परमेश्वराने येऊन आम्हाला सांगितले की याला एक पर्याय आहे. ते स्थान वेगळे आहे. तो भगवान वेगळा आहे जो कधी दुःख नाही देत. तुम्ही अंगाऱ्यांमध्ये आणि शीतलता शोधत आहात. तुम्ही काळाच्या लोकात सुख शोधत आहात. आता प्रसंगाकडे येतो की ब्रह्मा, विष्णू, महेश पण सुखी नाहीत. आता तिकडे जेव्हा भगवान शंकराला माहीत पडले की काळाच्या हातात बुद्धी, त्याने बुद्धी ऑन केली शंकर भगवानांची. दिव्य दृष्टीने पाहिले आणि आपल्या पत्नीला विचारले की तू काय सीतारोप घेऊन गेली होतीस तू? तर तिने नाही म्हटले की नाही, मी नाही गेले भगवान, मी नाही गेले. की खोटं बोलतेस तू खोटं बोलत आहेस. या बोलण्याने ती दचकली आणि गप्प राहणे हीच तिची स्वीकृती मानली की खरोखर हिने चूक केली आहे. तर भगवान शंकरने पार्वतीजींशी आपल्या पत्नीच्या रूपात तिच्याशी व्यवहार करणे बंद केले, बोलणे पण बंद केले. एकीकडे मौन धारण करून बसून राहत होते. खूप कमी बोलू लागले आणि म्हणू लागला की मी तुम्हाला एक निष्ठावान मानले होते. तुमच्यावर मी हा विश्वास करत होतो की माझी धर्मपत्नी कधी मला डिसीव्ह नाही करणार, धोका नाही देऊ शकत. आणि जर तू मला धोका देऊ शकते तर मग बाकी जगाकडून मला काय लिंक राहिले, काय विश्वास राहिला? आणि साफ सांगितले की तू माझ्या आईचे रूप धारण केले आहेस, माझ्या पत्नी रूपात नाही स्वीकार्य होऊ शकत. जसे श्री ब्रह्माजी सगळ्यात मोठे, विष्णूजी सेकंड नंबरचे, शंकर भगवान तिसऱ्या नंबरचे, तर मोठ्या भावाची पत्नी आईतुल्य मानली जाते. तर त्याने म्हटले भगवान शंकरने की तू माझ्या मोठ्या भावाची पत्नी, विष्णूच्या पत्नीचे रूप घेतले सीता. यामुळे तू आज नंतर माझी पत्नी नाही, आईतुल्य आहेस. आता तिला समजले की याने जो निर्णय घेतला तो अटळ असतो. 10 दिवस, 20 दिवस, महिना, 6 महिने, वर्ष वाट पाहिली, परंतु रिझल्ट निल राहिला. भगवान शंकरांनी त्यांच्याशी कोणते बोलणे नाही केले, नेहमी क्षुब्ध राहत होते. तर पार्वती, आता मुलीला काय असतं, जेव्हा सासरी दुःख होतं तेव्हा आपल्या माहेरी जायचा विचार करते. त्याचा तिसरा पर्याय नाही होत. तर पार्वतीने विचार केला, काही दिवस आपल्या घरी जाते, यांचे डोके शांत होईल. हा विचार करून पार्वती आपले पिता दक्षच्या घरी आली. आणि राजा दक्ष त्यावेळी एक यज्ञ करत होते. आणि एक नियम आहे या ब्राह्मणांनी बनवला होता ऋषींनी
की जेव्हा कोणी यज्ञ करेल तेव्हा आपल्या सर्व मुलींना, नातेवाईकांना आणि त्यांच्या पतींना, जावयांना आमंत्रित केलं जावं आणि प्रतिदिन त्यांना आदराने, त्यांना प्रतिदिन दक्षिणा दिली जावी जसं ब्राह्मणांना देतात. तर असा नियम होता की जितक्या पण राजा दक्षच्या अन्य मुली होत्या त्या सगळ्या आमंत्रित होत्या आणि त्यांचे पती म्हणजे जावई पण आमंत्रित होते. सगळ्यांची आसनं उचित स्थानावर सगळ्यांना बसवलं होतं. जितका वेळ यज्ञाचे आणि सत्संगाचे प्रयोजन चालत असे, 2-4 तास, 10 तास, तर त्यावेळी सगळे आपल्या आपल्या आसनावर विराजमान असायचे आणि कोणत्याही कारणाने कोण्या मुलीचा पती नाही येऊ शकला तर त्याचे आसन मांडले जात असे, रिकामे सोडले जात असे आणि सगळ्यांना जी पण दक्षिणा दिली जायची त्याचा पण त्यावर भाग प्रतिदिन ठेवला जायचा आसनावर. तर जशी पार्वतीजी त्या आपल्या घरी पोहोचली, माहीत पडले की वडील यज्ञ करीत आहेत आणि हा यज्ञ 2-3 दिवसांपासून चालू आहे. आता सगळ्या यज्ञ मंडपात फिरून वडिलांच्या समोर पोहोचली. वडिलांनी तोंड फिरवले, कारण की पार्वतीजींनी राजा दक्षच्या मर्जीविरुद्ध भगवान शंकराशी विवाह केला होता, ज्या कारणाने वडील नाराज होते. जेव्हा वडील नीटसे बोलले नाहीत, हे पण नाही म्हणाले की आलीस मुली, तेव्हा पार्वती खूप दुःखी झाली. आपल्या आईकडे घरी पोहोचली. मुलगी आईकडे गाऱ्हाणे सांगत असते, आईच्या समोर आपलं दुःख मांडत असते. आपल्या आईसमोर जाऊन म्हटले की आई, तू असा भेदभाव आमच्याबरोबर का केलास? तुम्ही सगळ्या इतर माझ्या बहिणींच्या पतींना पण बोलावलंय, बहिणींना पण आमंत्रित केलंय, तुम्ही आम्हाला ना बोलावले ना आमंत्रित केले आणि ज्या बहिणींचे पती नाही आले त्यांचे आसन मांडून ठेवले, त्यांचा भाग सगळ्यांना दिला जात आहे. तुम्ही ना तुमच्या जावयाचे आसन मांडून ठेवलंय, ना त्यांना आमंत्रित केलंय, ना मला आमंत्रित केलंय. आता आईने म्हटलं की मुली, ना तू माझं म्हणणं मानतेस ना तुझे वडील मानतात. तू जाणो आणि तुझा बापच जाणो, त्यांच्याशी बोल. तुझ्या मर्जीने तू विवाह केलास, ज्या कारणाने ते दुःखी आहेत तुझ्यावर. ती परत आपल्या वडिलांकडे गेली आणि दक्षला म्हणाली, पिताजी, तुम्ही नाही आम्हाला आमंत्रित केले आणि नाही तुम्ही तुमच्या जावयाला बोलावले, ना त्यांचा काही भाग आसन तुम्ही मांडून ठेवलंय, ना त्यांचा हिस्सा काढत आहात. तेव्हा दक्षने म्हटले, तू आली कशासाठी आहेस इथे? तुला कोणी आमंत्रित केलं होतं? तुझ्या मर्जीने विवाह केला होतास, राहा त्याच्याबरोबर, त्या जंगली बरोबर राहा. अशा खूप गोष्टींची बडबड केली. तर पार्वतीने पाहिले की भगवान शिव आता माझा स्वीकार करणार नाही, घरात मला सन्मान नाही. तर त्याच वेळी एक हवनकुंड बनवलेलं होतं, त्यामध्ये घालून 1 क्विंटल लाकडे आणि घालत होते चारी बाजूंनी ते ब्राह्मण ऋषी. तूप, पूर्ण अग्नी भडकला होता, पूर्ण ज्वाळा निघत होत्या त्यातून. तर पार्वतीजी म्हणजे दक्षच्या मुलीने त्या हवनकुंडात उडी घेतली, आत्मदाह करून घेतला. यज्ञ खंडित झाला. लगोलग त्या मुलीला काढले गेले. तोपर्यंत तिचे मांस जळले होते, मेली होती, अस्थी शिल्लक होत्या, हाडे शिल्लक होती. मोठी गोष्ट आहे, आम्ही ज्या उद्देशाने ही कथा सांगत आहोत त्यालाच घेऊ. भगवान शंकराला माहीत पडले. आपल्या सगळ्या अनुचरांना बरोबर घेऊन तिथे पोहोचला. त्याआधी त्यांनी भैरवाला पाठवले. त्याने येऊन तिथली खूप मोठी कहाणी आहे. भगवान विष्णू पण विद्यमान होते त्या यज्ञात, भगवान ब्रह्माजी पण विद्यमान होते. जेव्हा त्यांना माहीत पडले
की भगवान शंकर आपल्या सेनेबरोबर येत आहेत, तर ब्रह्माजी तर पहिले पळून गेले. विष्णूजी पळू लागले तर शंकर दक्षने म्हटले की हे भगवान, मी तुमच्याच सुरक्षेत हा यज्ञ केला होता, तुम्हीच मला आपत्तीत सोडून जात आहात. तर भगवान विष्णू मग थांबले होते. त्यांनी युद्ध केलं. युद्धात मग ते खूप पराभूत झाले, स्तब्ध झाले, मग पळून गेले ते तिथून सोडून. हे पुराणात वर्णन आहे, शिवपुराणात. सांगायचा भाव हा आहे की भगवान शिवने येऊन राजा दक्षची मान कापली. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून मग त्यांना दुसऱ्यांदा जिवंत केले, जसे कोणता बकरा आणून त्यांच्या चेहऱ्याच्या इथे लावला. पुराणातील कथा तुम्ही खूप ऐकलेली आहे. आम्ही या विषयावर येऊ. आता पुण्यात्म्यांनो, जसे इथे परत शंका उत्पन्न होईल तुम्हाला की भगवान शिवने राजा दक्षला जिवंत केले आणि बकऱ्याची मान लावली, तर भगवान शंकरात पण शक्ती आहे. पुण्यात्म्यांनो, जसे धरमदासजींनी एकदा, आदरणीय धरमदास साहेबजींनी भगवान कबीर परमेश्वरजींना हाच प्रश्न केला होता की हे परमात्मा, तुम्ही सांगत आहात की राम आणि श्रीकृष्ण हे समर्थ भगवान नाहीयेत, म्हणजे विष्णू आणि शंकर आणि ब्रह्माजी. विष्णूजींचा अवतार श्रीकृष्णजी आले होते, त्यांनी राजा मोरध्वजाच्या घरी एक लीला केली होती जाऊन, जे साधुरूप घेऊन, आणि राजा मोरध्वजाने आपला पुत्र ताम्रध्वजाला करवतीने चिरून टाकले होते. भगवान श्रीकृष्णजींनी त्याला जीवित केले होते. तुम्ही हे सांगत आहात की हा सक्षम नाहीये, ही गोष्ट माझ्या पचनी पडत नाही. तेव्हा परमात्म्याने उदाहरण दिले होते की मुला, गोष्ट ऐक. इथे तर मोरध्वजाचा पुत्र ताम्रध्वजाला श्रीकृष्णजींनी जिवंत केले होते करवतीने देह फाडल्यानंतर, आणि त्याचा सख्खा भाचा सुभद्रा पुत्र अभिमन्यू महाभारताच्या युद्धात मारला गेला होता. पांडवांचा कुळनाश होत होता. हाहाकार माजला होता. श्रीकृष्ण रडत होता, त्याची बहीण रडत होती, 5ही पांडव डोके आपटत होते. त्यावेळी अभिमन्यूला जीवित नाही केले त्याने. त्यावेळी कुठे गेले होते त्याचे ते सामर्थ्य? तेव्हा धरमदासजींनी म्हटले होते, भगवान, याचे उत्तरही तुम्हीच देऊ शकता. आम्ही तर बस मुलांसारखे प्रश्न आहेत आमचे, मुलांसारखी बुद्धी आहे आमची. ही पण गोष्ट खरी आहे तुमची की तिथे का जीवित नाही केले त्याला? तर परमात्म्याने म्हटले की ताम्रध्वज मुलाचे आयुष्य बाकी होते, आणि ज्याचे आयुष्य बाकी आहे, हे डॉक्टर एक पाय कापून दुसऱ्या ठिकाणी लावतात. इथली कातडी काढली तिकडे जोडली, हे तर वैज्ञानिक करतात या कामाला. आणि ज्यांचे आयुष्य शिल्लक नाही तिथे डॉक्टर फेल होऊन जातात स्वतः. डॉक्टर हार्ट अटॅकचे हार्टचा स्पेशलिस्ट डॉक्टर, आणि हार्टच्या आजाराने ग्रस्त, आणि हातात गोळी टॅबलेट खाऊ पण नाही शकला. 1 मिनिटात श्वास पूर्ण संपले. तर भगवानापेक्षा मोठे ना कोणते विज्ञान आहे, ना हे छोटे भगवान आहेत. भगवान तर भगवानच आहेत. तो समर्थ आहे, सत्य पुरुष आहे. तेव्हा परमात्म्याने सांगितले की ताम्रध्वजाचे आयुष्य बाकी होते, अभिमन्यूचे आयुष्य इतकेच होते, आणि हा भगवान इतकेच काम करू शकतो. आयुष्य बाकी होते तर त्याचे राजा दक्षला दुसऱ्याची मान जोडली. चल भावा, परंतु हे सक्षम नाहीयेत. आता पुढे बघा काय होते की भगवान शंकराने पार्वतीजींच्या अस्थी उचलल्या आणि 10,000 वर्षांपर्यंत त्यांना हृदयाजवळ ठेवून पार्वती पार्वती दक्ष माया दक्षपुत्री म्हणत म्हणत वेड्यासारखा फिरत राहिला. आता पुण्यात्म्यांनो, आता हे आपण भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू, भगवान शिवजींना सुखी मानायचे? हे सुखी आहेत? हे सुखी व्यक्तीचे लक्षण आहे? 10,000 वर्षांपर्यंत वेड्यासारखे खाणे नाही, पिणे नाही, हाय पार्वती, हाय दक्षमाया, हाय दक्षपुत्री. तर आमच्याकडे ज्ञानाची कमी होती, ज्या कारणाने आपण प्रत्येकाला भगवान व समर्थ मानले. बघा, असं नाही सांगत दास, ना माझ्या भगवानाने सांगितले की ब्रह्मा विष्णू महेश बिलकुल युजलेस आहेत. हे जितके सक्षम आहेत, जितके यांचे सामर्थ्य आहे, तितके सांगितले आहे.
जसे एका स्टेटचा प्रांताचा मंत्री असतो आणि त्या मंत्र्याला प्रांताच्या मंत्र्याला कोणी प्रधानमंत्री मानत असेल तर ती चूक आहे त्याची. तर परमेश्वराने आणि परमेश्वराकडून प्राप्त ज्ञानाने या दासाने हा इतका संभ्रम दूर केला आहे की ज्यांना तुम्ही समर्थ शक्ती मानत होतात, श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी, दुर्गा आदींना, हे समर्थ नाहीयेत. हे केवळ 21 ब्रह्मांडामध्येच एक ब्रह्मांड, 21 ब्रह्मांड आहेत या काळाची. यात 21 प्रांत समजा. एका प्रांतात हे एक विभागाचे मंत्री आहेत. रजोगुण विभागाचे ब्रह्माजी, सत्वगुण विभागाचे विष्णूजी, तमोगुण विभागाचे शंकरजी. बस इतके मालक आहेत हे. आणि हे कोणतेही कोणाच्याही संस्काराला कमी व अधिक नाही करू शकत. वर्क डन ही देतात, आपले केलेले कर्मच प्राप्त करून देतात. समर्थ परमात्मा, परम अक्षर ब्रह्म, सत्य पुरुष कबीर साहेबजी हे आपल्या प्रारब्धामध्ये म्हणजे आपल्या नशिबात लिहिलेल्या आपल्या पापकर्मांचा नाश करून आणि आपल्याला सुखी करतात. आमचा मृत्यू होणार असेल त्याला टाळतात. आमच्यावर अजून कोणती आपत्ती येणार आहे, कोणती हानी होणार आहे, त्याला पण ते जे पापकर्माने होणार होते आणि पापकर्माचा नाश झाला त्याच कर्माने तर हानी होणार होती, कर्म परमात्म्याने कॅन्सल करून टाकले, तर सुख झाले. तर हे केवळ समर्थ परमात्माच करू शकतात. आता दास आज हे सांगत होता तुम्हाला की परमात्म्याने आम्हाला येऊन हे सांगितले आहे की या काळाच्या लोकात आणि तुम्ही सुख शोधत आहात. ज्यांना तुम्ही परमात्मा मानत होतात ते तुमचे भगवान सुखी नाहीत. कधी स्वप्नात सुख नाही मिळाले त्यांना. भगवान श्रीकृष्णजींचा जन्म झाला, मामा शत्रू बनला, जेलमध्ये जन्म झाला आणि मामा शत्रू मागे लागला. कधी जरासंध मारायला येत आहे, कधी शिशुपाल काठी उचलत आहे, कधी जरासंध, कधी काल्यवन आला. शेवटी भगवानाने म्हणजे या 3 लोकांच्या इतके सामर्थ्य असलेल्या या मालकाने आपल्याला दिलासा प्राप्त करण्यासाठी की जरा सुखाचा श्वास मला मिळावा, मथुरा सोडली आणि द्वारका बनवली. खूप दूर जाऊन जंगल होतं पहिलं मध्ये, बिलकुल निर्मनुष्य होत असे, माहीत पण नसे पडत की कुठे निघून गेले लोक. द्वारका समुद्रात एका टापूवर जाऊन आपले जीवन निर्वाह केले. आणि अंत कसा झाला श्रीकृष्णजींचा? आता भगवान सूक्ष्म वेदात सांगतात, एका वेळेस द्वारकेच्या किनाऱ्यावर, द्वारकेच्या वनात एक असते जंगल, एक असते वन, म्हणजे स्मॉल फॉरेस्ट, छोटं जंगल जे गावाच्या नगराच्या आसपास असतं, त्याला वन म्हणतात. तर तिथे वनात जाऊन दुर्वासा ऋषी बसले आणि दुर्वासा ऋषी यांच्याविषयी खूप प्रसिद्धी होती, त्यांचा खूप बोलबाला होता. वेल नोन होते ते की भूत, भविष्य आणि वर्तमानाचे ते पूर्ण ज्ञाता आहेत. आणि त्यावेळी यादव 56 कोटी झाले होते संख्येने, 56 कोटी. द्वारकेच्या मध्ये राहणारे. आणि भगवान श्रीकृष्णजींनी काही अशा दुष्ट तत्वांना मारले होते ज्या कारणाने ते हिरो बनले होते. प्रत्येकाच्या हृदयात हे झाले होते की यांच्याहून ताकदवान पृथ्वीवर कोणी नाही. ज्या कारणाने यादव अभिमानी झाले होते, त्यांनी साधू संतांचा जो सत्कार करणे पण सोडले होते, त्यांच्याबरोबर वाईट वर्तन करणे चालू केले होते. याच भ्रमाने त्यांचा तो टाईम आला नाश होण्याचा. अहंकार, पुण्यात्म्यांनो, कोणीही करू दे, शेवटी त्याला खूप मोठी हानी होईल. जीवच राहिले पाहिजे. जीवाला आपल्या क्षमतेची माहिती असली पाहिजे, कारण की तो अधीन बनून राहील. आधीनी के पास है पूर्ण ब्रह्मदयाल, मान बड़ाई मारियो बेअदबी सिरकाल. विभीषण का भाग बडेरा, दासातन आया तिस डेरा. दासातन आया विश्वे बीसा, अर्ता को लंक देई बख्शीसा.
हे उदाहरण देऊन समजावतात परमात्मा की आधीन व्यक्तीच्या बरोबर भगवान असतो आणि इथली जी खोटी नाटी सुख आहेत ती पण त्या आधीन भक्तालाच प्राप्त होतात. रावणाने किती भक्ती केली, डोकी पण कापून चढवली, परंतु अभिमान नाही गेला. जी लंका त्याला खूप आवडत होती ती लंका पण त्याच्या हातातून गेली शेवटी त्या अहंकारी प्राण्याकडून. आणि एक आधीन बनून भगवानाची भक्ती करत होता. परमात्मा आले होते, मुनिंदर नावाने आले होते त्रेतायुगात. तेव्हा मंदोदरी व बिभीषण परमात्म्याचे शिष्य झाले होते. आणि परमात्म्याच्या ज्ञानाने लीनता येते. लीनतेमुळेच सगळ्या भक्तांचे गुण संपन्न होतात आणि ज्यात भक्ताचे गुण आहेत तिथे भगवान राहतो. ज्या कारणाने बिभीषणाला ती लंका पण मिळवून दिली दात्याने आणि रावण त्या लंकेला राखू नाही शकला. तो भक्ती पण करत होता परंतु अभिमान नाही गेला. तर सांगायचा भाव हा आहे की या सत्संगातून तुमच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकला जाईल, कारण की तुम्ही परमात्म्याच्या या तत्वज्ञानाच्या प्रकाशाने कुठे संकट नको ओढवायला, कुठे पडू नये, आपले काम न बिघडवो, हा फाऊल पॉइंट तुम्हाला दाखवत आहोत भक्तीत जे असतात. तर इथे परमात्मा सांगतात की आदिनी के पास है वो पूर्ण ब्रह्म दयाल, मान बड़ाई मारियो हो बेअदबी सिर काल। विभीषण का भाग बडेरा, की मोठा भाग्यवान होता बिभीषण, के दासा तन आया तिसनेड़ा। की त्याच्यामध्ये लीनता आली. विभीषण का भाग बडेरा, दासातन आया तिसनेरा। दासातन आया विश्वे बीसा, जाको लंक दई बख्शीसा। ऐसा दासातन है भाई, लंक बकसते वार न लाई। मग परमात्मा सांगतात की तो नम्र आत्मा बिभीषण भगवानाची सद्भक्ती करत होता. तर हे खोटे सुख पण जर तुम्हाला पाहिजे तर या प्रकारे मिळेल. लीन रहा. जोपर्यंत राहाल तुम्हाला सुखाची भावना राहील आणि मग मोक्ष प्राप्त होईल. आता आपण येऊ त्या प्रसंगाकडे की यादव सगळे भगवान श्रीकृष्णाच्या आडून अहंकारी झाले. साधू संतांचा सत्कार सोडून दिला. त्यांच्याबरोबर चेष्टा करू लागले. तुम्ही काय आहात? तुम्ही भटकत फिरता जंगलात, तुम्ही कोणता धंदा करून का नाही खात? अशा प्रकारची भाषा बोलू लागले. त्यावेळी दुर्वासाजी त्या वनात जाऊन बसले, द्वारकेच्या बाहेर थोड्याशा दूरवर. आणि द्वारकेत या गोष्टीची एक अशी अफवा उठली, चर्चेचा विषय झाला की एक महापुरुष आले, दुर्वासाजी मोठे पोहोचलेले संत आहेत आणि भूत भविष्य आणि वर्तमानाचं सगळं जाणतात. श्रीकृष्णजींचा पुत्र प्रद्युम्न आणि त्याच्या मित्रांना मिळून एक कुचेष्टा सुचली. त्यांनी एक निर्णय घेतला की असे ऐकत आहोत की हे दुर्वासाजी मोठे पोहोचलेले महापुरुष आहेत आणि भूत भविष्य सर्व जाणतात, यांची परीक्षा घेऊयात. त्यांनी काय केलं की प्रद्युम्नला, श्रीकृष्णजींच्या पुत्राला, एका स्त्रीचं सोंग बनवलं. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत्साहेब. आपलं नाव? मीरा पैलकवर. आपण कुठून आलात? नाशिक पंचवटी. आपला व्यवसाय काय आहे? मी गोळे कॉलनीत दवा बाजार म्हणून आहे, तिथे जॉब करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2005 मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? तत्पूर्वी अनेक देवी देवतांची आम्ही साधना करत होतो. आमचे वडील पण गुरुपदावरती होते. त्यांचे पण बरेचसे शिष्य झालेले होते. त्यांना पण त्यांच्याकडून छोटे मोठे लाभ होत होते. त्याच्यानंतर गणपतीची पूजा करणे, 10 दिवस गणपती बसवणे आणि 10व्या त्याची
पूजा अर्चा करून 10व्या दिवशी त्याचं विसर्जन करणे, तेव्हा मनाला असं हे कुठेतरी खटकत होतं की बा आपण 10 दिवसच का गणपतीची पूजा करायची, वर्षभर का करू नये, किंवा गणपतीला वर्षभर का आपण घरात ठेवू नये. असं करता करता त्याच्यानंतर आम्ही देवीची पण नवरात्रात पण 9 दिवस उपवास वगैरे करणे, दुर्गापूजन करणे. त्याच्यानंतर आमचे वडिलांनी रुद्रयाग केला होता, गणेश याग केला होता. आणि इतकं करत असताना पण आमच्या दुःखावरती दुःख येत होते. आमच्या आईला अस्थमाचा त्रास होता. दरवर्षी ती क्लायमेट चेंज झाल्यानंतर ती आजारी पडत होती. त्याच्यामुळे दरवर्षी जितकं पण पैसे कमवत होतो तितके सगळे आमचे दवाखान्यात खर्च होत होते. तर मग कधी कधी आम्ही आमच्या वडिलांना विचारायचो की आपण इतकी भक्ती साधना करून आपल्याला असं आपल्या घरात असं दुःख का असतं. तेव्हा वडील आम्हाला म्हणायचे की नाही, देव आपली परीक्षा बघतो की आपण आपला कितपत विश्वास आहे देवावरती. तरी पण त्याच्यानंतर पण आम्ही हे सगळे प्रोग्राम चालूच ठेवले, भक्ती साधना चालूच ठेवली. तसं एकदा माझा छोटा भाऊ होता 5 नंबरचा, त्याचं ऑन दी स्पॉट ॲक्सिडेंट झालं. त्यावेळेस त्याचं आमच्या हातात काहीच आलं नाही. त्यावेळेस पण आम्ही आमच्या वडिलांना विचारलं की आपण इतकी देवदेवता, इतकी पूजा करतो, इतकी उपासना करतो, इतके नियम करतो, तरी आपल्यावरती इतकं दुःखाचं पर्वत का कोसळतो, देवाला आपली दया का येत नाही. असं म्हणून आम्ही प्रत्येक वेळी तेच प्रश्न विचारायचो वडिलांना. तेव्हा वडील म्हटले की नाही, ही आपली परीक्षा असते. पण ही अशी कशी परीक्षा, अशा अनेक विचार मनात येऊ लागले. त्याच्यानंतर 2005मध्ये आमचे मोठे भाऊ चंद्रकांत कानडे म्हणून यांनी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी माझा छोटा मुलगा शुभम पैलकवार, तो पण 10-11 वर्षाचं होतं, त्यांनी पण नामदीक्षा घेतली. ते फक्त सतसाहेब करायचे. आणि त्यांची जी पूजा अर्चा बघून मला खूपच नवल वाटलं की ही किती साधी आणि सोपी पूजा आहे की सहज आपण काम करता, चालता, बोलता करू शकतो. ती मला खूप आवडली. त्याच्यानंतर अचानकपणे माझी तब्येत बिघडली म्हणजे मला ताप आला की मी 2 मिनटंसुद्धा अंथरुणावरून उठून आणि पांघरून घेऊ शकत नव्हती. तेव्हा मी नामदीक्षा तर नव्हती घेतली, पण गुरुजींना मनोमन प्रार्थना केली, सतसाहेब मला तर काही माहिती नाही, पण तुम्हीच माझे पिता आहात. आणि सकाळी उठून बघते तर अतिशय माझा ताप पण नाहीसा झाला आणि मी दवाखान्यात न जाताच मला बरं वाटायला लागलं. त्याच्यानंतर मला पण वाटलं की आपण पण ही गुरुदीक्षा घ्यायला पाहिजे. जसं तुम्ही सांगत आहात की आपले वडील हे स्वतः एक गुरुपदावर होते आणि त्यांच्याकडे बरेचसे भाविक येत होते आणि त्यांना त्यांच्या साधनेमुळे तात्पुरत्या स्वरूपात लाभ पण प्राप्त होत होता. परंतु याविरुद्ध आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ होत नव्हता. उलट आपल्या घरामध्ये दुःखच दुःख होते. परंतु जेव्हा आपल्या बंधूंनी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आणि त्यानंतर आपण जेव्हा आजारी पडलात, तर अशी काय गोष्ट तुम्हाला लक्षात आली की तुम्ही संत रामपालजी महाराजांकडनं आकर्षित झाले आणि त्यांच्याकडनं आपण नामदीक्षा कशा स्वरूपात घेतली? त्यावेळेस रात्री मी फक्त, मला तर काही माहिती नव्हतं की मंत्र कसा जप करायचा काय, असंही काहीच मला माहिती नव्हतं. पण ते सगळे एकमेकांना सतसाहेब म्हणायचे. मी पण तेवढंच म्हटले की सतसाहेब आता तुम्हीच आहेत माझ्यासाठी, असं म्हणून पण. आणि मला त्याच 5 ते 10 मिनटात मला प्रत्यक्ष म्हणजे गुरुजींचं दर्शन झालं. जसं काही गुरुजींनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि मी सकाळी उठून बघते तर माझ्या अंगावरती पांघरून पण नव्हतं. तरी पण मला रात्री माहिती नाही इतकी का थंडी वाजत होती. आणि मग तेव्हापासून मला पण असं वाटलं की आपण इतकी साधना करतोय पण इतका आपल्याला पटकनी लाभ कधीच भेटला नाही. पण त्या दिवसापासून मला असं वाटलं की आपण सुद्धा स्वतः नामदीक्षा घ्यावी आणि ह्या मार्गामध्ये यावं. त्याच्या पहिले मी पण स्वतः 9 दिवसाचे उपवास करायची, भरपूर साधना केली. त्याच्यानंतर वल्ल्या वस्त्रासह रात्री 12 वाजता बसून व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करायचं. पण तरी पण माझ्या जीवनात खूपच दुःख होते. तर त्या दिवशी मला प्रत्यक्ष म्हणजे गुरुजींचं साक्षात दर्शन झाल्यानंतर मी 2-3 वेळेस मग म्हणजे पूर्णपणे त्यांचा सत्संग ऐकला. तो सत्संगमध्ये मला त्यांनी जे आपले सद्ग्रंथ उघडून दाखवतात, प्रत्येक श्लोक वगैरे ते दाखवतात आणि ते मला पूर्ण त्यांचं ज्ञान आवडलं. म्हणून मी तिथे जाऊन त्यांची नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीला आपण जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षासुद्धा घेतली नव्हती, परंतु आपल्या मनामध्ये परमेश्वराची ओढ होती म्हणून आपल्याला त्यांनी साक्षात्कार दिला आणि आपल्याला जो काही ताप आलेला होता त्यातनं आपल्याला बाहेर काढलं. यातून आपला त्यांच्यावर एक विश्वास बसला आणि तुम्ही त्यांची नामदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण त्यांच्याशी जुडल्या गेलात, त्यांची सद्भक्ती आपण जेव्हा स्वीकारली,
त्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे काही अगोदरचे कष्ट होते, जे काही दुःख होते, ते बरे झालेत का? हो, त्याच्यानंतर मला खूपच लाभ झाले. पहिली गोष्ट, मला सोरायसिसचा त्रास होता. आम्ही भरपूर औषधं, सगळ्या डॉक्टरांचे उपचार केले होते, पण सगळ्यांनी सांगितलं होतं की हे तुम्हाला असंचपर्यंत राहू द्यावं लागेल. पण संत रामपालजी महाराजांच्या शरणी आल्यानंतर ते भरपूर प्रमाणात चांगलं झालं आणि आज मी सगळं काम करू शकते, चालू शकते. त्याच्यानंतर मला 4 ते 5 वर्षापूर्वी मला मणक्यात गॅप पडला, त्याच्यामुळे मी काही काम करू शकत नव्हती. मी डॉक्टरांकडे गेली तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला खूपच त्रास आहे, तुम्हाला 6 महिने ट्रीटमेंट घ्यावी लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला MRI करून नंतर पुढे काय आहे ते बघावं लागेल. आणि ज्यावेळेस डॉक्टरांनी माझी चेकअप केलं त्यावेळेस माझ्या शरीरावरती त्यांचं काहीतरी ते हत्यार असतं ते असं मारत होते आणि त्याच्यातनं जसं लोखंडावरती आपण लोखंडाचा जसा नाद चालू होतो तसा माझ्या शरीरातून नाद चालू होत होता. तेव्हा डॉक्टर म्हटले की तुम्हाला पूर्ण शरीराचा MRI करावा लागेल. त्याच्यानंतर मी घरी आली, 1 महिना घरीच बसले, जॉब सोडून दिला, घरीच बसले, कारण माझ्याकडनं काही कामच होऊ शकत नव्हतं. त्यावेळेस मी परमात्म्याला अरदास केली की मला काही असू द्या, पण मी तुम्हाला जसं ठेवायचं तसं तुम्ही ठेवा. मी आजपासून एकही डॉक्टरकडे जाणार नाही किंवा MRI करणार नाही. आणि असं करून मी गुरुजी संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे बेटा, ठीक होऊन जाशील. आणि त्याच्यानंतर ॲटोमॅटिकच 1 महिन्यानंतर मला बरं वाटायला लागलं आणि मी पुन्हा ड्युटीवर जायला सुरुवात केली. या गोष्टीला किती दिवस आज लुटले आहेत? ही 2014ची गोष्ट आहे. त्यावेळेस मला असा त्रास झाला होता. आत्ता मला 6 वर्ष झाले, पण अजूनपर्यंत मी कुठल्याही प्रकारचा MRI केला नाही किंवा एकही गोळ्या औषधं चालू केले नाही, कुठली एक्सरसाइज केली नाही. पण मी आता एकदम ओके. मी आता मला तुम्ही 10 किलो 15 किलो वजन जरी उचलायला सांगितलं तरी मी उचलू शकते. या व्यतिरिक्त आपल्याला काही आपल्या जीवनामध्ये काही अनुभव अनुभवायला मिळालेत का? हो, मी मुलांना घेऊन 2005 पासून एकटीच राहत होती. त्यावेळेस आता नंतर माझी मुलगी मोठी झाली होती आणि तिचा लग्नाचा विषय डोळ्यापुढे दिसत होतं. त्यावेळेस मला असं वाटायचं की आपण जर आपल्या सगळ्या नातेवाईकांनी जर मुलीचं लग्न केलं तर हे 4 वेळेस आपल्याला बोलून दाखवतील की आम्ही होतो म्हणून तुझ्या मुलीचं लग्न झालं. पण त्यावेळेस पण मी संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली की मुलीचं लग्न करायचं, पण मी कुठेच जाणार नाही, कुठे स्थळ शोधणार नाही. घरी बसल्याच मुलीला स्थळ आलं पाहिजे आणि तिचं लग्न झालं पाहिजे. आणि त्याप्रमाणे झालं. पण माझ्या मुलीच्या लग्नाला मला 1 रुपयासुद्धा लागला नाही किंवा स्थळ शोधायला पण कुठे जावं लागलं नाही. घर बसल्या स्थळ आला आणि संत रामपालजी महाराजांच्याच हाताने मुलीची रमाईनी झाली. तुम्ही आता उल्लेख केला की आपल्या मुलीच्या लग्नासाठी आपल्याला 1 रुपयासुद्धा खर्च आला नाही, परंतु आज महाराष्ट्रामध्ये लग्न सोहळा म्हटला की त्याच्यासाठी अमाप खर्च येतो. नाना प्रकारचे बेंडबाजी वाजवले जातात, आतिषबाजी केली जाते, डेकोरेशन केले जातात, लॉन्स, त्याच्यानंतर कार्यालय, या सर्व गोष्टी आपण लग्न सोहळ्यासाठी बुक करतो आणि त्यातून बराच खर्च होतो. बरेचसे लोक लग्नासाठी येतात, तर हा सगळा खर्च लग्नासाठी असतो. परंतु आपण सांगत आहात की आपल्या मुलीच्या लग्नासाठी 1 रुपयासुद्धा खर्च आला नाही. हे कसं काय शक्य आहे? हे मी संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली होती की तेव्हा मला संत रामपालजी महाराजांनी सांगितली होती की तू ह्या काही गोष्टींचा विचार करू नकोस, तू फक्त भक्ती कर, सगळं आपोआप परमात्मा करतील. आणि त्याप्रमाणेच घडलं की मुलीला घरबसल्या स्थळ आलं आणि एकदम साध्या पद्धतीने संत रामपालजी महाराजांच्या आश्रमातच मुलीचं लग्न झालं, जसं रमाईनी सोहळ्यामध्ये. की एकदम संत रामपालजी महाराजांचं म्हणजे असं योगदान आहे समाजाला की त्यांच्या शरणी जे आलेले मुलं असतात ते व्यसनमुक्त असतात. दुसरी गोष्ट, देणं घेणं वगैरे काही नसतं. इतर ठिकाणी आपण बघितलं जातो, ज्या घरात मुलगी असते त्यांच्यावरती इतकं दडपण असतं की इतकं, आणि देखादेख म्हणजे जसं आपण बघतो शेजारी एखाद्या मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरी मुलीचं लग्न होतं ते खूपच देणं घेणं करतात. पण त्या प्रकारे इथं संत रामपालजी महाराजांच्या याच्यात असं देणं घेणं काही नसतं. एकदम साध्या सिंपल पद्धतीने एकदम साध्या वेशात मुलामुलींचं रमाईनी तिथे केली जाते आणि त्याप्रमाणे लग्न लावले जातात.
याच्यामुळे देणं घेण्याचा काही मला प्रश्नच आला नाही. त्याच्यामुळे मला हे खूप आवडलं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी कुठल्याही प्रकारचं लेवाणदेवाण करत नाही, कुठल्याही वस्तूची डिमांड करत नाही. परंतु मला असं विचारायचं आहे की हा एक क्षणिक गोष्ट आहे. ज्यावेळेस तुमच्या मुलीची रमणी झाली त्यावेळेस कदाचित त्या लोकांनी तुमच्याकडे कुठल्या गोष्टीची मागणी केली नसेल, परंतु आता ते लोक त्यानंतर त्या रमणीनंतर आपल्याकडे कुठल्याही गोष्टीची देवाणघेवाण किंवा मागणी करतात का, किंवा आपल्या मुलीला कुठल्या स्वरूपाचा त्रास देतात का? नाही. संत रामपालजी महाराजांचे विचार योगच असे आहेत, ज्या घरात मुलीचं लग्न होतं त्या घरात सून म्हणून नाही, मुलीला ते मुलगी म्हणूनच वागवतात. त्याच्यामुळे असं कुठल्याही प्रकारचं देणं घेणं तिकडचे पण लोक मागत नाही आणि आम्ही पण देत नाही. याच्यामुळे आम्ही संत रामपालजी महाराजांच्या याच्यात येऊन खूपच सुखी झालो आहे. आपल्या मुलीच्या रमणीला अर्थात लग्न सोहळ्याला आज किती दिवस लोटले आहेत? 7 वर्ष झालीत. या 7 वर्षात आपल्या मुलीच्या सासऱ्यांकडनं, सासरच्या मंडळींकडनं कुठल्याही गोष्टीची मागणी केली नाही का त्यांनी? नाही, कारण ते पण याच्यातच आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारची मागणी केली नाही आणि कुठल्याही प्रकारचा मुलीला किंवा मला त्रास दिला नाही की तुम्ही आम्हाला ह्या वस्तू द्याच असं. ताई, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला महिलांसाठी जे काही समाज कार्य करत आहेत ते अद्वितीय आहे. आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरात जी कुरीती आहे, हुंडा घेणं देणं, या कुरीतीला त्यांनी आळा घातलेला आहे. तर आज समाजामध्ये बरेचसे असे लोक आहे की जे सद्भक्तीसाठी आतुरतेने वाट बघत आहेत. तर अशा समाज बांधवांना, अशा गरजवंतांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संदेश तर नाही, पण मी करबद्ध सगळ्या समाजाला आणि माझ्या बंधू भगिनींना विनंती करते की आज जो असा संत रामपालजी महाराजांनी समाज निर्माण केलेला आहे की देणं घेणं, हुंडा वगैरे, आज त्याच्यासाठी कितीतरी लोक कर्जबाजारी होतात आणि त्याच्यातून ते मुलींचे लग्न करतात, पण नंतर ते कर्ज फेडताना खूप दुःखी होतात. याच्यासाठी मी सर्वांना ही प्रार्थना करते की सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांचे विचार ऐका, त्यांचे सत्संग ऐका. विविध चॅनलवरती त्यांचे सत्संग येतात, ते आपल्याला आपल्या सद्ग्रंथातून सांगतात. आणि सगळ्यांना फक्त हीच विनंती करते की तुम्ही संत रामपालजी महाराजांचे सत्संग बघा आणि त्यांचा नामोपदेश घ्या. कारण हा माणसाचा जन्म खूप दुर्लभ असतो, हा आपल्याला प्रत्येक वेळी नाही भेटू शकत. म्हणून जे संत रामपालजी महाराजांचे विचार, ते विचार ऐकून नंतर तुम्ही त्यांच्याकडनं नामदीक्षा घ्या. जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान स्वीकारायला हवं आणि त्यांच्याकडनं नामोपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? ज्यावेळेस सत्संग चालू असतात त्यावेळेस खाली मोबाईल नंबर्स येतात आणि प्रत्येक जिल्ह्यात नामदान उपदेश केंद्र चालू केलेले आहे. तिथे फ्रीमध्ये आपल्याला नामदान भेटतं. अशा प्रकारे घेऊ शकतात. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.